हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटतंय की समर त्या डिवोर्स नोटीसकडे बघत असतो. तेव्हा त्याला आठवतं की आदिराने त्याला जेव्हा फर्स्ट टाईम सांगितलं असतं तेव्हा आदिराने सांगितलं असतं की रोहन नाव आहे त्याचं आणि मी त्याच्याशिवाय जगू नाही शकत. आणि त्याला हेही आठवतं की अर्पिता बोलते की बघितलंस ना दादा कुठपर्यंत प्रकरण गेले जेव्हा आदिरा सुसाईड करायला निघते तेव्हा. तेव्हा समरला हेही आठवतं की दादा रोहनने आदिराला डिवोर्स नोटीस पाठवली आहे. तेव्हा समर मनात बोलत असतो की का डिवोर्स नोटीस आणि का रोहन असं का करायला निघाला आहे. नातं फुलण्याआधीच तो तोडायला निघाला आहे. एक साईन केली म्हणजे झालं. एकमेकांशी काहीही न बोलता असे निर्णय घेण्याची हिंमत कुठनं येते या पिढीकडे. बोलण्याने प्रश्न सुटू शकतात हे का नाही कळत यांना. तेव्हा समर पटकन आनंदला फोन करतो आणि बोलतो आनंद एक काम करतो निकिताला घे आणि पटकन घरी ये, आल्यावर सांगतो. तेवढ्यात अर्पिता पळत पळत येते. दादा बघ ना आदिरा कशी करते, डोळेच उघडत नाही अरे. तेव्हा समरही घाबरतो आणि पटकन ते जातात. इकडे रोहन स्वानंदीला सांगत असतो की हे बघ ताई मी अशी कुठलीही नोटीस पाठवली नाही. कसली नोटीस, कुठली नोटीस, काय हे मला काहीच माहीत नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते माझ्याशी खोटं बोलायचं नाही हं. तुझी सही असलेले डिवोर्स पेपर घरी आलेत आणि मी ते स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले. ताई अगं खरंच सांगतोय मी कोणतेच अशा डॉक्युमेंट्सवर साईन केलेली नाही आहे. तेव्हा रोहनच्या बाबांना शंका येते. ते मंदाकिनीकडे बघतात. मंदाकिनीचा चेहरा पडलेला असतो आणि सुशीलाही टेन्शन आलेलं असतं. परत मंदाकिनी मुद्दामच शब्द उचलते आणि बोलते रोहन रोहन तू जे काही केलंयस ना ते अगदी बरोबर आहे. अजिबात घाबरायचं नाही. तू आधी म्हणायचंच नाही या मुलीबरोबर माझा संसार होऊ शकत नाही. बरोबर केलेस तू जे काही केलेस ते. अरे असं नातं टिकवण्यामध्ये काय अर्थ आहे. तेव्हा रोहन बोलतो एक मिनिट नाही. तेव्हा मंदाकिनी बोलते मुळात तू लग्नच नव्हतं करायला पाहिजे. आम्ही जे लग्न लावून दिलं ना ते लावूनच नव्हतं द्यायला पाहिजे. अशी कधी सून असते का? फक्त लग्न केलंय, पार्ट्या करायच्या, काही करायचं नाही, घरात एकही कामाला हात लावायचा नाही, अशी कधी सून असते का? हे बघ तू तिला मोकळं करणारेस ना हे एकदम बरोबर आहे. माझा सपोर्ट आहे तुला. तेव्हा रोहन बोलतो की आई तो प्रश्नच नाही. तेव्हा रोहन बोलतो हे बघ आई आधीला आपल्या घरात ॲडजस्ट होऊ नाही शकत. तिला काही गोष्टी जमत नाही याची कल्पना आहे मला. पण ताई मी खरंच सांगतोय मी आदिराला डिवोर्स नोटीस पाठवलीच नाही. अगं ताई मी फक्त थोडा ब्रेक मागितला होता कारण की मला याच्यातनं काहीतरी मार्ग काढायचा होता. आणि तुला माहिती आहे ना माझं आदिरावर किती प्रेम आहे. आणि असं असताना मी तुला न विचारता कसा एवढा मोठा डिसिजन घेईल. तेव्हा आनंदी बोलते अरे तुझी सही आहे त्या नोटीसवर. तेव्हा रोहन बोलतो शक्यच नाही ताई, अशी मी कुठल्याच डॉक्युमेंटवर साईन नाही केली आहे. इकडे मंदाकिनी आणि सॉरी इकडे मल्लिका आजी आदिराजवळ असतात. तेव्हा मल्लिका मुद्दामच बोलत असते डिवोर्स नोटीसचं किती शॉक घेतला आहे माझ्या डॉलने. डॉल उठ ना गं, असं नको करू, मी तुला असं नाही बघू शकत. तेव्हा ती बोलत असते. तेवढ्यात समर आणि अर्पिता येते. तेव्हा समरही बोलतो की आदिरा उठ बाळा, हे बघ तुझा पिंट्या दादा आला आहे तुझ्याजवळ, उठ उठ उठ. आदिरा उठच नसते. तेव्हा समर बोलतो की डॉक्टरांना बोलवावं लागेल. तेव्हा मल्लिका बोलते अंशू गेला आहे. तेव्हा समर बोलतो त्याला बोलवा, फोन करा. तेवढ्यात अंशू डॉक्टरांना घेऊन येतो. डॉक्टर आदिराला चेक करत असतात. तेव्हा डॉक्टर बोलतात कधीपासून होतं हे सगळं. तेव्हा आजी बोलते गेल्या अर्ध्या तासापासून आम्ही फोन उठायचा प्रयत्न करतोय तिला. तेव्हा डॉक्टर बोलतात की कधी खाल्लं होतं. तेव्हा अर्पिता बोलते काल रात्री. तेव्हा डॉक्टर बोलतात की डिहायड्रेशन आहे त्यांना, पाणी नाही पिलं का त्यांनी, किंवा खाल्लं नसेल ना काही, किंवा ट्रेस असेल त्यामुळे होऊ शकतं. तेव्हा डॉक्टर बोलतात की हे बघा काहीतरी त्यांना खायला घाला, काही लिक्विड द्या आणि कोणीतरी सतत त्यांच्यासोबत राहा. तेव्हा डॉक्टर बोलतात की तेव्हा समर बोलतो की काही प्रॉब्लेम नाही आहे ना डॉक्टर. तेव्हा डॉक्टर बोलतात की आत्ता तरी नाही आहे, तेवढं खायला द्या, प्यायला द्या, बाकी मला असं काही वाटत नाही आहे, थोड्या वेळाने बरं वाटेल. तेव्हा समर बोलतो थँक्यू. तेव्हा समर अंशूला डॉक्टरांना सोडण्यासाठी सांगतो. इकडे मंदाकिनी बोलत असते अरे बाळा तू विसरून गेला असेल सही वगैरे करून, केवढा डोक्याला ताप आहे स्वानंदी याच्या बघ बरं. तेव्हा रोहन बोलतो मला सांग कसं शक्य आहे, मी माझं लग्न मोडेल हे कसं शक्य आहे आणि कसं विसरून जाऊ शकतो मी. स्वानंदी बोलते की रोहन मला खरं खरं सांग, रागाच्या भरात पाठवून दिलीस का नोटीस इम्पल्सिव्हली, आणि आता आदिराने हे सगळं केले म्हणून डिनाय करतोयस का. तेव्हा रोहन बोलतो नाही ताई मला माहिती आहे आदिराचं माझ्यावर किती प्रेम आहे, ती माझ्यासाठी किती पॉझिटिव्ह आहे आणि ती कोणत्या टोकाला जाऊ शकते हे कल्पना आहे मला. मग मी अशा छोट्याशा कारणावरून कसं सोडून देईल तिला. हे बघ ताई प्रॉब्लेम ना आदिरा आणि आईमध्ये, माझ्या आणि आदिरामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मी अशा छोट्या कारणासाठी डिवोर्सची नोटीस का पाठवेन ताई. तेव्हा स्वानंदी ओरडून बोलते पण मग हे झालंय कसं. इकडे समरही आनंद आणि निकिताला सांगत असतो की तेच तर कळत नाहीये, रोहन असं का वागेल त्याचा अंदाज येत नाही. तेव्हा निकिता बोलते अंदाज करण्यापेक्षा त्याला सरळ विचार ना. तेव्हा आनंद बोलतो विचारण्यापेक्षा त्याचा कानफट फोडलं पाहिजे. त्या दिवशी आदिराला गच्चीवरून जीव देताना पाहिलं ना, त्यावेळीच वाटत होतं की जावं त्या रोहनला जिथे असेल तिथून उचलून आणावं आणि आदिराच्या समोर आणावं. जीव देण्यापेक्षा ना
तिला सांगावं जीव देण्यापेक्षा याला जाब विचार, आणि तुला जमत नसेल ना मग बघतो काय करायचं ते. तेव्हा निकिता बोलते की तुला राग येतोय हे मला मान्य आहे, पण चिडून काय होणार आहे, त्यापेक्षा त्याला विचारू ना की त्याने हा निर्णय का घेतला. माणसं संपून नाती नसतात संपत. तेव्हा समर बोलतो बरोबर आहे तुझं, मलाही असंच वाटतं. तेव्हा निकिता बोलते अरे मग बोल ना त्याच्याशी. तेव्हा समर बोलतो स्वानंदी मॅडम गेल्यात त्यांना त्याच्याशी बोलायला. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना याच्यातलं काहीही माहीत नव्हतं. त्याला भेटून आल्यावर आता कळेल आपल्याला काय ते. तेव्हा आनंद बोलतो पण स्वानंदी रोहनची बाजू घेणार आणि असं कशावरून, कारण भाऊ येतो तिचा. तेव्हा निकिता बोलते पण तू पण तर काय करतोय वेगळा, तू पण आदिराचा भाऊ असल्यासारखंच करतोयस ना. तेव्हा निकिता बोलते आणि आनंद स्वानंदी कशी आहे किती खरी आहे हे तुला वेगळं सांगायला हवं का. रोहन चुकला असेल ना तर ती आदिराची बाजू घेणार अशी मला खात्री, पण मुद्दा हाच आहे की रोहनने हा निर्णय घेतलाच का हे कळत नाही मला. तेव्हा समर बोलतो की तेच तर कळत नाही, पण मला हे एक कळत नाही की हा खरंच त्याचा निर्णय असेल की दुसरं कोणाचं तरी. तेव्हा निकिता बोलते दुसरं कोण आहे. तेव्हा समर बोलतो की आहे अशी व्यक्ती जिला हे लग्न खरंच नको आहे. तेव्हा निकिता बोलते अंशुमन. तेव्हा समर बोलतो अंशूचं नाव कशाला घेते, आपल्या बहिणीचा संसार कशाला त्याला मोडायचा असेल, आणि अंशुमनवरती मला बिलकुलही डाऊट नाही आहे. तेव्हा आनंद बोलतो समर तुझ्या डोक्यात तीच व्यक्ती का जी माझ्या डोक्यात आहे. त्या समर होकारार्थी मान हलवतो. तेव्हा निकिता बोलते कोण. तेव्हा ते दोघं एकमेकांकडे बघतात. तेव्हा निकिता बोलते अरे कोण. तेव्हा समर बोलतो रोहनची आई. तेव्हा निकिता बोलते अरे पण त्या का करतील असं. इकडे मंदाकिनी बोलत असते ठीक आहे जे काही होते ते चांगल्यासाठीच होतंय, आपल्या मनासारखं होतंय ना. तेव्हा स्वानंदी बोलते एक मिनिट आई, रोहनच्या मनासारखं नाही हे कळलंय ना आता, मग उगाच तुझ्या मनातलं लादू नको त्याच्या मनावर. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात एक मिनिट स्वानंदी. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की रोहन मी तुला एकदाच आणि शेवटचं विचारतो, तू खरंच आदिराला नोटीस पाठवली नाही आहेस. तेव्हा रोहन बोलतो की बाबा मी तुमची शपथ घेऊन सांगतो बाबा मी कोणतीच नोटीस पाठवली नव्हती. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात बस आलंय माझ्या लक्षात, आलंय माझ्या सगळं लक्षात. तेव्हा ते बोलतात की हे सगळं मंदाकिनीकडे बोट दाखवून हिनेच केलं असणार. तेव्हा सगळे शॉक होतात. तेव्हा स्वानंदी बोलते आई तू. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की मला 100% खात्री आहे नंदू की हिचंच काम असणार आहे. अगं हिला आदिरा नकोच होती सून म्हणून, तिला आवडतच नव्हती. ही सतत रोहनचे कान भरायची. आदिरा माहेरी निघून गेली हे हिच्या पथ्यावरच पडलं. एकदा का रोहनने आदिराला डिवोर्स दिला म्हणजे झालं संपलं, म्हणजे सुंटे वाचून खोकला गेला. तेव्हा मंदाकिनी बोलते अहो पण काय बोलताय ते काही काय. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात हे बघ ना मी सांगतो ना, तेव्हापासूनच तिच्या मनात सुरू झालं असणार की रोहन आणि आदिराने वेगळं व्हावं म्हणून. तेव्हा रोहन त्याच्या आईकडे जातून बोलतो आई तू म्हणजे तू मगाशी मला हेच सुचवत होतीस ना. तेव्हा मंदाकिनी बोलते झालं तुमचं सुरू, म्हणजे तुम्हाला कोणी सापडलं नाही ना तर सगळं खापर माझ्या डोक्यावरती फोडतात, जशी काही मी तुमची बायको नाही शत्रू आहे. अहो हे सगळं माझ्यामुळे झालेलं नाही आहे, माझ्या मुलाला त्रास होत होता म्हणून मी बोलले आणि टाळी काही एक हाताने वाजत नाही, हे सगळं तुमच्या लाडकी सुनेमुळे झालंय. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात हो का. ते तिचा हात धरतात आणि रोहनच्या डोक्यावर ठेवतात आणि बोलतात की घे मग रोहनची शपथ आणि सांग की हे सगळं तुझ्यामुळे झालेलं नाही म्हणून. तेव्हा मंदाकिनी डोक्यावरचा हात काढते आणि बोलते की अरे काय बोलताय तुम्ही, सकाळपासून मी तुमच्या डोळ्यासमोर आहे, मी कुठे गेली नोटीस पाठवायला. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात नाही काही केलंस ना, मग सांग. घे डोक्यावर, रोहनच्या डोक्यावर हात ठेवून घे शपथ की मी हे केलेलं नाही, सांग. तेव्हा मंदाकिनी बोलते तुम्ही का असं डोकं फिरल्यासारखं वागताय तो. तेव्हा स्वानंदी ओरडते आई. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की या बाईने सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत आज. तेव्हा मंदाकिनी बोलते का तुम्ही असं वागतायत वेड्यासारखं, का माझ्यावर आरोप करतायत. तेव्हा स्वानंदी रडून बोलते की बाबा अजून तुम्ही डायरेक्ट आरोप नका करू, कारण की मला अजूनही वाटते की आई एवढ्या टोकाला जाणार नाही. तेव्हा मंदाकिनी बोलते हां. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की नंदू हा तुझा गोड गैरसमज आहे. या बाईला जेवढा मी ओळखतो ना तेवढं कोणीच ओळखत नाही. जी बाई राजवाडे घराण्याच्या पारंपरिक बांगड्या गहाण ठेवू शकते ती बाई रोहन आणि आदिराचा डिवोर्स व्हावा म्हणून एवढं करूच शकते. मला पूर्ण खात्री आहे नंदू की डिवोर्सची नोटीस या बाईनेच पाठवली असेल. तेव्हा मंदाकिनी बोलते तुम्हाला जे समजायचे ते समजा, तुम्हाला काय समजायचंय ते समजा. मी काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. निदान माझ्या मुलाला नको असलेल्या लग्नामध्ये अडकवण्याची बळजबरी तर मी करत नाही आहे. रोहनला घटस्फोट हवा आहे आणि तो त्याला मिळायलाच हवा. तेव्हा रोहन बोलतो अगं आई. तेव्हा त्याचे बाबा बोलतात थांब रोहन थांब. तेव्हा ते मंदाकिनीला विचारतात हे तुझं मत आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते हो. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात तुझं मत याविषयी बदलणार नाही ना. तेव्हा ती बोलते नाही. तेव्हा ते बोलतात की एक गोष्ट लक्षात ठेव, रोहन आणि आदिराचा घटस्फोट या जन्मात होणार नाही. तेव्हा मंदाकिनी बोलते काय बोलतात, या बोलण्याला अर्थ आहे का. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की माझं बोलणं अजून संपलेलं नाही आहे. तेव्हा ते बोलतात की दुसऱ्याचंही ऐकण्याचा थोडासा पेशन्स ठेव, तुला घटस्फोट हवा आहे ना तो होईल, घटस्फोट होईल पण तो आपला होईल. तेव्हा स्वानंदी बोलते बाबा. तेव्हा ते बोलतात की थांब नंदू, आणि मंदाकिनीला बोलतात की तुला त्या मुलीबरोबर थोडंफारही जमवून घेता आलं नाही ना. पण मी कित्येक वर्ष तुझा हा त्रासदायक स्वभाव सहन करतोय, पण मला आता हे शक्य नाही आहे. लग्न मोडणं एवढं सोपं आहे ना, मग मीही यातून सुटका करून घेतो. तेव्हा स्वानंदीचे बाबा घटस्फोटाचे पेपर काढतात आणि हे देतात की हे आपल्या घटस्फोटाचे पेपर मी हे आधीच तयार करून घेतले होते ग.
मीही रोज देवाकडे प्रार्थना करायचो ग, की देवा हा विचार माझ्या मनात येऊ देऊ नकोस, माझ्या बायकोला सुबुद्धी दे, ती चांगलं वागू दे, मला या घटस्फोटाच्या निर्णयातून परावृत्त कर. पण इतक्या खालच्या थराबद्दल जाणाऱ्या बाईबद्दल मला एक दिवस सुद्धा राहायचं नाही. बघ या पेपर्सवरच्या सह्या या माझ्या सह्या आहेत, मी केल्या आहेत, दुसऱ्या कोणीही केलेलं नाही बघ. तेव्हा स्वानंदी बोलते, अहो हे काय कधी केलं घेतलं हे तुम्ही सगळं. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की नंदू, ज्या वेळेस तुझ्या लग्नामध्ये या बाईने, तेव्हापासूनच ही माझ्या मनातून उतरली. मला मान्य मी हिच्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकलो, पण हिची स्वप्न आशा आकांक्षा माझ्या पगारापेक्षा जास्त होती. आणि ज्या माणसाला वास्तवाची जाणीव नसते ना, तिच्याशी बोलणं होतच नाही ग. तेव्हा ते सगळे रडत असतात. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात, मी तुझी माफी मागतो मंदा, मी तुझ्या कल्पनेतला श्रीमंत नवरा नाही होऊ शकलो, पण मी माझ्या मुलांना मध्यमवर्गीय उत्तम संस्कार दिले, त्यांना सुशिक्षित आणि सुसंस्कृत नागरिक बनवलं. मी माझी मुलं हीच माझी खरी श्रीमंती आहे. तुझे आणि माझे विचार खूप वेगळे आहेत. इतके दिवस मी फक्त माझ्या मुलांसाठी तुझ्याबरोबर राहत होतो, पण नंदू, ज्या दिवशी हिने आदिराला घर सोडून जायला भाग पाडलं ना, तेव्हापासून मला हिची लाज वाटायला लागली ग. मला लाज वाटायला लागली आणि माझा संयम सुटला. मी मागे म्हणालो ना की या बाईने जर आदिरा आणि रोहनच्या संसारामध्ये ढवळाढवळ केली तर मी हिला घटस्फोट देईल, आणि ते फक्त बोलण्यासाठी नव्हतं. तेव्हा मंदाकिनी स्वानंदीला बोलते, बघितलंस. तेव्हा स्वानंदी पटकन तिला सावरते. तेव्हा मंदाकिनी रडत असते आणि बोलते की हे दिवस बघायला ठेवलं का देवा, यापेक्षा माझा जीव का नाही घेतला, काय केलं नाही मी या माणसाच्या संसारासाठी आणि हे दिवस बघण्यासाठी. तेव्हा स्वानंदी बोलते, आई एवढा त्रास करू नको, घेऊस पाणी पे आधी. तेव्हा मंदाकिनी बोलते, पाणी नको आहे मला, द्यायचं असेल ते विष आणून दे स्वानंदी, तुम्हाला कोणालाच माझी किंमत नसेल तर जगून फायदा काय. तेव्हा रोहन बोलतो, बाबा तुम्ही प्लीज असं करू नका, आपण सगळे मिळून एक छान कुटुंबासारखं राहूयात ना. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात, रोहन आता ते माझ्या हातात नाही. अरे आयुष्यभर हाच विचार केला मी, पण ती बाई ही बाई ते होऊच देत नाही. नंदू आता मी मात्र थकलोय. तेव्हा स्वानंदी बोलते, काय चाललंय आपल्या घरात, आजपर्यंत एकमेकांना धरून राहिलो आपण घट्ट, आणि बाबा घर फोडायच्या गोष्टी करतोय आपण आज. तेव्हा बाबा बोलतात, अरे पण सुरुवात हिनेच केली ना. तुझ्या आईला वाटलं आपण कसंही वागलो तरी आपल्याला बोलणार कोणीच नाही, पण दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यामध्ये स्वतःला पडावं लागतं हे कळेल तुझ्या आईला आता. एक सांगतो, रोहनचं जर लग्न मोडणार असेल ना तर आधी हिचं लग्न मोडेल. तेव्हा मंदाकिनी उठते आणि बोलते, स्वतःला काय सत्तावधी हरिश्चंद्र समजताय तुम्ही, धमक्या देताय मला, या डिवोर्सच्या धमक्या देताय. अहो साधं घर तरी देऊ शकतात का या कुटुंबाला तुम्ही, माझ्यासारखी बाई होती ना म्हणून टिकलं, धमक्या देताय मला. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात, मला जे काही बोलायचं होतं ते सगळं बोलून झालेलं आहे. आता पुढे काय करायचं हे तू ठरवते. पेपर फेकून जायला लागा. तेव्हा स्वानंदी बोलते, बाबा आता कुठे चाललाय तुम्ही रात्रीचं. तेव्हा ते बोलतात की बसतो जरा मंदिरात जाऊन, डोक्याला शांतता हवी माझ्या. तेव्हा रोहनचे बाबा चालले जातात. तेव्हा रोहन बोलतो, आई तू खरंच. तेव्हा मंदाकिनी बोलते, नाही रे रोहन, आता जरा ऐक माझं. तेव्हा तो त्याच्या बाबांना आवाज द्यायला जातो. कोणालाच काही समजत नसतं आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.